आजचा माझा धंदा पूर्ण वाया गेला, पूर्ण कमाई माझी वाया गेली. आज लय मोठा प्रॉब्लेम झाला. याला 1,500 रुपये फाईन मारले पोलीसवाल्यांनी. भरून टाकलो तिकडं का तिथं व्हायला नाही. पावती दिली म्हटले आजच्या दिवस सांभाळून ठेवायला. पूर्ण धंद्याचं मोडच गेला आजच्या दिवस. काय आपण 60-70 रुपयानं पैसे गोळा करायचं, लय अवघड धंदा. एकदमच 1,500 रुपये भरायचं म्हटलं का थोडं सिग्नल तुटलं होतं. बसलं 1,500 रुपये. बरेच लोक तोडले होते पण मलाच धरले. म्हटलं हे साहेब भरलो तिकडे, काय करावं होतं ते. मग 10-20 रुपये कमी भेटले की माणसाचं आपलं मन एवढं परेशान होतं. कारण की आपली कमाईच आहे 50, 60, 70, 80, 90, 100 एका ट्रिपचे गोळा करत जावं लागते. हळूहळू टार्गेट पूर्ण करावं लागते. त्याच्यामध्ये जर असं फाईन बसलं पण आपली बी चूक आहे, सिग्नल तोडायचं नव्हतं. ते कसं घडल्याशिवाय अक्कल येत नाही, मग तसं काम आहे माणसाचं. आता फाईन बसले, आता ह्याच्या पुढे लक्षात ठेवावं लागते. मागं कस्टमर बसलो होतो, भया जल्दी चला, दिमाग खराब झालं. त्या जल्दी चालण्यामध्ये आपलं सिग्नल तुटलं आणि 1,500 रुपये फाईन बसलं. त्या कस्टमरच्या नादामध्ये आपण कधी बुकिंग पडलं होतं 150 रुपयाचं पण उचललो नाही. पूर्ण मूडच खराब झाले धंद्यात. लय अवघड धंदा झाला. आता उगा आपले CNGचे पैसे काढतो आणि जाऊन झोपतो घरी निवांत. लय टेन्शन आले मला. एक 300-400 रुपये CNGचे काढतो उद्याचे, जाऊन झोपतो तिकडं आराम. आता आज सुट्टी पडली म्हणून समजायचं. काय करावं, 1,500 रुपये फाईन भरणं म्हणजे काही जोक नाही आपल्यासारख्या माणसाला. कस्टमरच्या नादात येऊन का 1,500 रुपये भरावं लागलं मला. 80 रुपयाचं बुकिंग होतं, त्यांच्या जल्दीमुळं आपणाला 1,500 रुपये दंड बसला. आणि एक मोटरसायकलवाले त्यांनी सिग्नल तोडले, धरलं नाही कोणी. नियम थोडाफार त्यांनी पण उल्लंघले. तसं नाही मला काही म्हणा, तुम्ही झोप लागणार नाही मला. लय परेशानीमध्ये माझं मनच नाही आता धंद्यावर. मनच होत नाही माझा धंदा करायचा. आता बघा इथं दुसरी बुकिंग उचलली मी, पण ते कुठं यायला सांगतात. लोकेशनवर येऊन थांबलो मी. आता ह्या सांधीमध्ये कसं घुसायचं, तिथून मला U-टर्न घ्यायला तर येईल का? म्हणतात आतमध्ये या, ह्या बिल्डिंगमध्ये राहतात. म्हणतात मध्ये या. U-टर्न कसं घ्यायचं? ठीक आहे, मध्ये गेलो मी. आता बघा गाडा बसा ना त्या एवढे सांध, जायला अडचण नाही. तिथून परत U-टर्न घ्यायला प्रॉब्लेम. एक तर फाईन देऊन आपलं मूड खराब झाले पूर्ण, आणि वरनं असली बुकिंग भेटतात. काय करू, कस्टमर असं आहे ना, जिथं उतरायचं ज्यात दरवाजापाशी उतरायचं तिथंच जावं लागतं. बघतो थोडा वेळ. आता करावं कॅन्सल, का करावं, नाविलाजा. कस्टमर काही येत नाही म्हणतं. नाही तर याच म्हणाले दरवाजापाशी. अरे या तिथून किती 6 मिनटाहून मी पिकअपसाठी आलो. इथून ह्या दरवाजापासून इथवर यायला नको वाटते कस्टमर. एक तर आपलं फाईन बसल्यामुळे मला तेच आठवण येते फाईन बसलेलं. खरं सांगतो लय परेशान झालो. माझ्या जिंदगीत एवढं परेशान झालं नसेल, खरं सांगतो. आता ह्याच्या पुढून मी तर सिग्नल तोडणार नाही बघ, अजिबात सिग्नल तोडणार नाही. आहे घाबरत तिकडं काय. लय दिमाग खराब झाले माझं.